तर हॅलो ट्रेडर्स, तर आज आपण शिकणार आहेत ऑपरेटर्स म्हणजे काय काम करतात, रूल काय असतंय मार्केटमध्ये त्यांचा. तर ते आज आपण बघणार. ऑपरेटरचे फुटप्रिंट्स म्हणजे कसे ओळखायचे आपण. तर पहिल्यानंतर बेसिक, मार्केटमध्ये आपण कोण असणार आहे. मार्केटमध्ये आपण रिटेल ट्रेडर्स आणि इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स म्हणजे मोठे फंड, FIDI म्हणजे मार्केट ऑपरेटर्स झाले सगळे. आपण आता शेअर घेताना कसे घेतो, 10, 20, 30, 40 असे घेतो. पण ऑपरेटर्स कसं घेतात, डिरेक्ट 1000, 2000 क्वांटिटी घेतात. मोठी क्वांटिटी असली, बाय सेल प्राइस लगेच वाढते, प्राइस लगेच स्पाइक देते. ऑपरेटरचा म्हणजे असा रूल काय असतंय की कमी प्राइसमध्ये घेणं, म्हणजे कमी भावात घेणं आणि जास्त भावात विकणं, म्हणजे त्याला लिक्विडिटी मिळते, प्रॉफिट जास्त मिळते. रिटेल ट्रेडर ट्रॅप होतात त्यांनी. रिटेल ट्रेडरला आता प्राइस वरी जाताना दिसले की रिटेल ट्रेडर्स काय करणार की डायरेक्ट बाय करणार, काय ही करणार, डायरेक्ट बाय करणार. आणि आता तुम्हाला सांगतो फुटप्रिंट्स कसे ओळखायचे. आता सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला. ऑपरेटर्स काय करतात, हळूहळू म्हणजे हळूहळू थोडी बाईंग करतात. त्याच्यामुळे काय होते, डिमांड वाढते शेअरची. आणि लोकांना काय वाटतंय, शेअर म्हणजे असं फास्टमध्ये वरी चाललाय, त्यामुळे त्यांना काय वाटतंय की आता ह्या शेअरचा ब्रेकआउट होणार आहे किंवा ब्रेकडाऊन होणार आहे. तर ऑपरेटर्स म्हणजे त्यांचं सामान्य ही असते, म्हणजे एक काय म्हणतात पद्धत असते त्यांची. ॲक्युम्युलेशन म्हणजे शांतपणे शेअर जमा करणे, मार्कअप म्हणजे किंमत वर नेणे, आणि डिस्ट्रीब्युशन म्हणजे वरच्या भावात शेअर्स विकणे, आणि मार्कडाऊन म्हणजे विक्रीनंतर किंमत खाली नेणे. म्हणजे आता शेअर वरी न्यायला एकदम टॉपला, तर तिथनं काय करणार, एकदमच आता इथं रिटेलर्सची एंट्री होणार. मार्कअप म्हणजे वरी गेल्यावर एकदम किंमत वाढल्यानंतर, आणि एकदमच मार्क डाऊन करणार, म्हणजे विषय काय होणार, सगळे प्राइस खाली आणणार. तर ऑपरेटरचे फुटप्रिंट्स काय असतात की एकदमच व्हॉल्यूम येते शेअरमध्ये, एका रेंजमध्ये जास्त वेळ शेअर असा टिकून राहते, खालीवर ॲक्युम्युलेट राहते, तुम्हाला सांगितलं मागच्या ह्याच्यात. आणि फेक ब्रेकआउट येतात, फेक ब्रेकडाऊन येतात, एकदमच मोठ्या कॅन्डल येतात, म्हणजे असं ऑपरेटर्सचं हे असतं. आणि ऑपरेटर्स म्हणजे मार्केटचा एक पार्टिसिपेंट असतं, आणि ती असायलाच पाहिजे. म्हणजे ते दोन ऑपरेटर्स, आता ही आपण कॅन्डल दाखवतो. आता ह्या कॅन्डलवर जाऊ आपण, चार्टवर आलो आपण आता, निफ्टीच्या चार्ट, बँक निफ्टीच्या. आता ही कॅन्डल बघा खाली एकदम कशी आली, ही एका ऑपरेटरने काय केलं, खाली एकदम न्यायचा प्रयत्न केला, त्या ऑपरेटरला झाला ना, परत अजून वरी बाईंग आली, वरी बाईंग आणि वरी क्लोज, वीक बघा कसली क्लोज झाली ती, एकदम डेंजर. आणि नंतर परत अजून दुसऱ्या ऑपरेटरने डाऊन साईडला घ्यायचा प्रयत्न केला, पण ऑपरेटरला काही ती खाली गेला नाही. तर परत अजून एकदा वरी थोडीशी बाईंग आली, तिथं थोडासा फेक ब्रेकआउट दिला. ही बघा वीक बघा वर कशी झाली, ती वीक खाली आली, परत थोडीशी बाईंग आली, निळी कॅन्डल ती बघा. बघा कसा झोन झाला, की तिथला ब्रेकआउट दिला, परत खाली डाऊन साईडला दुसऱ्या ऑपरेटरने घेतलं, आणि परत अशी थोडंसं अजून अप साईडला ही दिला, तिथला रेजिस्टन्स तोडला, आणि परत खाली घेतलं, आणि परत वरी आला. आता पुढं आपण बघू थोडंसं अजून. आणि त्यांची महत्त्वाची गोष्ट काय ऑपरेटरची, FII आणि DII हे मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री करतात, त्यामुळं व्हॉल्यूम वाढत असते. आता आपण इथं बघा, आम्हाला दाखवतो. तिथं बघा ती हॉरिझॉन्टल लाईन जी ड्रॉ केली, ती DLO आहे आपल्या मार्केटचं सकाळच्या कॅन्डलचं. तर ती खाली ब्रेकडाऊन झालाय, कसा ट्रॅप केलाय बघ. पहिल्यांदा इथं पण ब्रेकडाऊन केलाय, परत दुसऱ्यांदा पण ब्रेकडाऊन केलाय, तिथे एकदा ब्रेकडाऊन केलाय, आणि परत दुसऱ्यांदा ब्रेकडाऊन केलाय, तिसऱ्यांदा पण ब्रेकडाऊन केलाय, तिथेच बघा. आणि नंतर तिसऱ्यांदा ब्रेकडाऊन केल्यावर कशी एकदम मोठी रॅली आली, आणि ही 500, आता इथनं बघा कशी आली रॅली वरीपर्यंत. आणि का आपल्या रिटेलर्सचं काम नाही 500-600 पॉईंट वरी नेणं. ह्याच्यात मेन म्हणजे ऑपरेटर्सचे ही असते, पार्टिसिपेट असते. रॅली एवढी झाली म्हणजे ऑपरेटर्सनी एंट्री घेतली, बायर स्ट्रॉंग होते, आणि जेवढे आपण ऑपरेटर सोबत एंट्री घेणार तेवढं आपण सेफ राहणार, की त्यांच्यासोबत जर चाललं आपण तर अजून आपण कन्सेप्ट होणार. 2 मिनिटं बघू आपण आता. आणि गॅप अप गॅप डाऊन ही सुद्धा ऑपरेटरमुळेच होते, कारण रिटेलर्सला ट्रॅप करतात. गॅप अप गॅप डाऊन झाला की आपण दाखवतो, कन्सेप्ट अजून दाखवतो. 2 मिनिटं. आता ही सुद्धा कॅन्डल बघा कशी आली, 100 पॉईंट 1 मिनिटाची कॅन्डल आहे, 100 पॉईंट वरी कॅन्डल आली. आणि ही काय रिटेलरच्या ह्याचंही नाही. आता ऑपरेटर म्हणजे काय, एक मोठा ग्रुप ज्यांच्याकडे जास्त भांडवल असते,
एका शेअर मध्ये कोट्यवधी लाखोवधी असे एकदमच प्राइस टाकतात ते, म्हणजे असे शेअर्स घेतात, मग प्राइस एकदमच ही वाढते. आणि ऑपरेटरचं मेन काय असतंय, कमी भावात घ्यायचं आणि लोकांचं म्हणजे किंमत वाढल्यानंतर लोकांचं लक्ष येणार ना, ही शेअर मोठा ब्रेकआउट व्हायला लागलाय, हे व्हायला लागलाय. आणि शेअर कसं असतंय आता तिथं सुद्धा वीक बघा कशी आली, खाली खाली पहिल्यांदा सेलिंगला नेलं आणि परत वरी बाईंगला कॅन्डल आले. आता तुम्हाला इथं बघा आता कसं मार्केट कन्सोलिडेट झालंय. बघा आता आता माझी पण स्ट्रॅटेजी, आता मी काय करतो, स्विंग लो स्विंग हाय असं ड्रॉ करू पहिल्यांदा आपण. आता माझी जी स्ट्रॅटेजी आहे त्यात काय दाखवतंय ती की जिथं प्राइस जास्त व्हॉल्यूम आहे, म्हणजे ज्या प्राइसला, तर ते दाखवतं तिथं. आता पण ते ड्रॉ करून टाकू आपण पहिल्यांदा. तर ते ड्रॉ केला पूर्ण. आता ही आत्ताचा जी 3 बार आहेत आपण कन्सिडर करणार आहेत, ती वरचा एक, उजव्या साईडचा आणि खालचा एक, हे आपण 3. आता बघा प्राइसने ब्रेकआउट दिला आणि बरोबर रिटेस्ट केलं प्राइसला आणि बरोबर मोठा मूव आला. तर आपल्याला काय करायचं होतं, प्राइसने ब्रेकआउट दिला आणि खाली जरा रिटेस्ट दिला. रिटेस्ट दिल्यामुळे काय झालं की आपल्याला कन्फर्मेशन भेटली. इथं आता इथं जर आपण एंट्री घेतली, फुल मुवमेंट आला, इथं चांगला 1:2चा टार्गेट भेटला असतं आपल्याला. बघ कसली रॅली आली. त्यानंतर आपण थोडं जरी ट्रेल जरी करत गेलो असतो, कमी कमी 500 ते 600 पॉईंट अशी रॅली आली त्या निफ्टीमध्ये. स्ट्रॅटेजी एकदम बेस्ट आहे म्हणलं तर. बॅक टेस्ट केल्याशिवाय आपल्याला ही स्ट्रॅटेजी ही करायची नाही. तर आपण अजून एक्झाम्पल बघू 2 मिनिटात माझा. तर व्हिडिओ कसा वाटला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.